सत्ताधाऱ्यांनीच अर्थसंकल्पातील पैसा वाटून घेतला आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश बापट यांनी केली। विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थात स्थानिक संस्था करच्या संदर्भात त्वरित तोडगा काढावा, रुपी बँकेतील खातेदारांची होणारी गैरसोय दूर व्हावी, द्रुतगती मार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, शहरात पाणी कपात करू नये, अशा ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने मुद्दे उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आपल्याला यश आले। काही प्रश्नांवर सरकारचे ठोस आश्वासन मिळवले। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव 25% पोलिसांच्या संख्येत वाढ करण्याच्या मागणीचीही त्वरित दखल घेतली गेली, अशी माहिती लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कामगिरी निराशाजनक असल्याचं सांगून बापट म्हणाले, सत्ताधारी आमदारांना अर्थसंकल्पात 10 ते 20 कोटी तर विरोधकांना 40 ते 50 लाखापर्यंतची कामे मंजूर केली। सरकारचा पैसा जनतेचा आहे, असमान वाटप केले। दुष्काळात चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र आहे। मुलांची शाळेची फी माफ करावी, त्याऐवजी सरकार मुजोरी करताना दिसते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना माफी नाही, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजेत। या भूमिकेवर आपण ठाम आहोत। ग्रामविकास खात्याला रस्त्यांसाठी दिलेले 180 कोटी रुपये खर्चे पडली नाहीत। यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त 100 कोटींच्या निधीपैकी अवघा 34 लाखांचा खर्च झाला। आता नव्याने वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षासाठी 100 कोटी रुपये निधी देऊन मतांचं राजकारण सत्ताधारी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला। पुण्यातील उड्डाणपूल, लोकसेवा आयोगाचा प्रश्न, रुपी बँक, मेट्रोच्या कामाला गती, ससूनमधील सुविधा, PMRDA संदर्भात चर्चेत भाग घेतलेल्या सकारात्मक उत्तरे सरकारकडून मिळवली, असे त्यांनी सांगितले। माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे विधान केलं होतं त्याचा निषेधच करतो आणि आम्ही टोकाला जाऊन ह्याची भूमिका घेतली, कारण उच्चपदस्थ व्यक्तीने अशा पद्धतीनं राज्यातल्या घटकांना त्यांची निंदा नालस्ती करणं आणि टीका टिप्पणी करणं हे योग्य नाही। जुन्या काळात तर अशा वक्तव्यांवरनं मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते, म्हणून आम्ही राजीनाम्याची मागणी केली। माफी तर काय कोणी पण मागेल, पण शिक्षा काय? आणि म्हणून आमची राजीनाम्याची मागणी आजही स्थिर आहे। दादांनी ह्या विषयावर राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि भविष्य काळामध्ये जबाबदारीने वागलं पाहिजे आणि अशी विधानं करू नयेत। दुसरा प्रश्न हे राज्यातलं अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे 110च्या वर आम्ही विरोधी पक्षाचे आमदार आहोत। आम्हाला पण 3-3 लाख लोकांनी मतं देऊन निवडून दिलेत। ग्रामीण भागातही आमचे 50-60 आमदार आहेत। दुष्काळ, महागाई हे सगळ्या गोष्टी आमच्या पण मतदारसंघातल्या नागरिकांना आहेत आणि म्हणून आपल्या हातात सत्ता आहे म्हणून त्याचा गैरवापर करून अर्थसंकल्पामध्ये फक्त सत्तारूढ पक्षांनाच पैसे द्यायचे आणि विरोधी पक्षाची कोंडी करायची ही कूटनीती योग्य नाही। म्हणजे सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना रस्त्याकरता 4-5, 6-6 कोटी रुपये, त्यातल्या सिंचन प्रकल्पाकरता 5-10 कोटी रुपये, आरोग्याच्या आश्रमशाळा, दवाखाने यांना भरपूर मदत आणि निधी, आणि विरोधी पक्ष जिथनं निवडून आले तिथे काय लोक राहत नाहीत तर कोण जनावरं राहतात। आणि म्हणून ह्याच्या संदर्भात आम्ही 2-3 वेळेला सभागृह बंद पाडलं। आम्हाला अपेक्षा होती की सभागृह बंद पाडलं म्हणजे विरोधी पक्षाच्या 110 आमदारांच्या 3 लाख प्रमाणे मतदारांना न्याय मागण्याकरता, पण दुर्दैवाने हे निर्लज्ज सरकार आहे, संवेदनशील सरकार आहे। त्यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना कुठलाही निधी वाढवून दिला नाही आणि आपल्या हातात सत्ता आहे म्हणून तिचा दुरुपयोग केला, असा माझा आरोप आहे। भविष्य काळामध्ये नागरिकांची कामं करत, जनतेचे प्रश्न सोडवत लोक आम्हाला निवडून देतात आणि देतीलही, परंतु हातातल्या सत्तेचा असा गैरवापर हा जनतेसमोर यायला पाहिजे होता आणि म्हणून त्याही निमित्ताने काही काळ सभागृहाचं कामकाज बंद पाडलं। उस्मानाबाद सारख्या पाणी प्रश्नावर आक्रमक झाले आमदार। 6-6 महिने जालना शहर असेल, उस्मानाबाद शहर असेल, याला पाणी नाही आणि तिथेही उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचा आमदार जो पडला तो अधिक राजकारण करतो, कारण तो मंत्र्यांचा नातेवाईक आहे। आणि शिवसेनेचा आमदार निवडून आला, त्याला लोकांनी निवडून दिलं, त्याच्या योजना फेल करायच्या, त्याला पाणी देतो म्हणून सांगायचं आणि द्यायचं नाही, आणि म्हणून भावना उद्विग्न झाल्या होत्या। अर्थात त्यांनी राजदंड पळवला, पण जर यदा कदाचित पुढच्याही महिन्यात पाऊस नाही पडला तर पुणेकरांचे हाल होतील आणि म्हणून आहे ते पाणी आम्ही जपून वापरू, पण आता प्राधान्य पिण्याला असल्यामुळे ते शेतीला सोडू नका।
भीमास्केडही पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय, त्याच्यातही महापालिका पैसे देणारे 2 TMC पाणी पुण्यालाही मिळेल, त्याचीही चर्चा सभागृहात झाली. पुण्याला एकंदर वर्षाला 11-12 TMC पाणी मिळतं, त्याच्यातलं 6 TMC पाणी हे रिसायकलिंग करून सोडलं पाहिजे. त्याचा प्रस्ताव बरेच दिवस पेंडिंग होता. पालकमंत्र्यांबरोबर, सिंचन खात्याबरोबर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली आणि तोही प्रकल्प कार्यान्वित होईल अशी मला अपेक्षा आहे. ससूनमधलं सार्वजनिक रुग्णालय, जिथे गरीब लोकांवर शस्त्रक्रिया होते, तिथे देखील केवळ मशिनरी किरकोळ कारणामुळे बंद पडली म्हणून 15-3 आठवडे ऑपरेशन्स थांबली होती. मी विधानसभेमध्ये तो प्रश्न उपस्थित केला आणि मला सांगायला आनंद वाटतो की 5-6 दिवसामध्ये ती सारी मशिनरीचे स्पेअर पार्ट आले आणि गोरगरिबांची ऑपरेशन सुरू झाली. MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, त्यांच्यावरही अन्याय झाला होता. 22 चुका MPSCच्या बोर्डाने केल्या आणि त्याची शिक्षा मात्र जीवनभर पश्चात्ताप पावेल असं कृत्य त्या लोकांना, विद्यार्थ्यांना करावं लागतं. त्याच्यावरही आम्ही खूप हल्लाबोल केला, पण शेवटी प्रकरण कोर्टात गेल्यामुळे निर्णय शासनाकडनं होऊ शकला नाही. पण आजही आम्ही या MPSCच्या विद्यार्थ्यांच्या, विशेषतः हे ग्रामीण भागातून आलेत, दुष्काळी भागातून आलेत, गरीब आहेत, मागासवर्गीय आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून त्याच्याकरता महाराष्ट्रामध्ये एक आणखीन दुर्लक्षित प्रश्न आहे. साऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्याकरता महाराष्ट्राच्या केडरमध्ये 50 IAS अधिकारी कमी आहेत. मुंबई, दिल्लीमध्ये तर आपल्याला 76 IAS अधिकारी पाहिजेत, तिथे फक्त 26 अधिकारी आहेत. इतके कमी आहेत. तोही प्रश्न मी चर्चेच्या माध्यमातून सभागृहामध्ये उपस्थित केला होता. आणि म्हणून पुणे शहराच्या पाण्याचा प्रश्न असो, पुणे शहराच्या आरोग्याचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, नाही तर विकास आराखड्यामध्ये केलेल्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी महाभयंकर चुका असो, याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे आणि पुणे शहराचा विकास आराखडा पुढच्या 20 वर्ष उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून पुणे शहर हे केंद्रबिंदू धरून इथल्या समाज घटकांना न्याय देण्याकरता एक प्रामाणिक प्रयत्न